मनेरवाडा प्रीमियर लीग 2026 हा रणसंग्राम आणि रणसंग्रामाचा आजचा हा तिसरा दिवस, अंतिम दिवस, फायनल डे आपण पाहतोय. मेगा फायनलला सुरुवात होणार आहे. प्रेक्षकांची गर्दी देखील झाली आणि प्रेक्षकांसाठी खुशखबर देखील आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल पकडणाऱ्या प्रेक्षकाला मिळणार 100 रुपयांचं कॅश प्राइज. एका हाताने झेल पकडणाऱ्या प्रेक्षकाला मिळणार 100 रुपयांचं कॅश प्राइज. गणेश भांडी सेंटरचे सर्वा विनायक तावरे सर यांच्याकडून मिळणार 100 रुपयांचं कॅश प्राइज. मेगा फायनलला आता सुरुवात होते. अर्थातच सह्याद्रीचा वाघ, स्वराज्याचा आधार, छत्रपती शिवाजी महाराज होते शौर्याचा झंकार. लहानपणापासून स्वराज्याचे स्वप्न डोळ्यात होते. मातृभूमीसाठी हृदयात ज्वालामुखी पेटले होते. गनिमी काव्याने शत्रूंना दिला पराभव वारंवार. धैर्य आणि बुद्धिमत्तेने जिंकला प्रत्येक संग्राम. प्रजेचा राजा, न्यायाचा दीप उजळणारा, स्त्रियांचा सन्मान राखणारा, आदर्श ठरणारा. त्यांच्या विचारांनी जागी होती जिद्द नव्याने. यश मिळते मेहनत आणि आत्मविश्वासाने. शिवरायांची प्रेरणा ठेवूया हृदयात कायम. स्वाभिमानाने जगणे हाच त्यांना खरा अभिवादन. सामन्याला सुरुवात. मेगा फायनलची बॅटल पाहायला मिळते. पहिला बॉलवर आला मोठा फटका. विनायक जाधवच्या बॅट करून बिग 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 हिट, सिक्सर. समालोचन कक्षाच्या दिशेने षटकार मारला तर 100 रुपयांचं कॅश प्राइज अक्षय पाटील सर यांच्याकडून असणार आहे. स्विच हिट, रिव्हर्सचा फटका, फॉलिंग रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न. ओहो, कॅश ड्रॉप झाली आहे. झेल सोडलाय त्या खेळाडूचा विचार केला तर झेल सोडलाय कोणाचा. अर्थातच आपण पाहिलं तर विनायक जाधवचा झेल सोडलाय. आणि कुणी सोडलाय? ज्या खेळाडूने झेल सेमीफायनलच्या मॅच मध्ये सोडला होता त्याच खेळाडूने हा झेल देखील फायनलच्या मॅच मध्ये महत्वाचा सोडलाय. 7 धावा धावफलकावरती. ऑन साइडला फटका आता फसलाय. मिस टाइम आहे. समीर खान चेंडूच्या खाली, म्हणजे चुकी होणार नाहीये. विकेट नंबर 1 माघारी परतावं लागतंय. शून्याचा चष्मा घालून अतुल बॅक टू द पवेलियन. संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर 4 सामन्यांमध्ये 64च्या ॲव्हरेजने 64 धावा बनवल्यात. म्हणजेच काय तर या खेळाडूला बाद करणं तितकंसं सोपं नाहीये. चांगली बॅटिंग केली. 237चा स्ट्राईक रेट. सात या आकड्यावरती धावसंख्या 7 ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक पहिला आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर आपण पाहिलं तर आमच्या समालोचन कक्षामध्ये छत्रपती राजश्री शाहू हॉटेल, पान शॉप असोसिएशन, छत्रपती शाहूवाडी मार्केट यार्ड कोल्हापूरचे सर्व अर्थातच
किसन भुसारे सर युवा नेते देखील आमच्या समालोचन कक्षामध्ये पाहायला मिळतात. त्याचबरोबर कुमार अहुजा शेट संचालक कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती हे देखील आमच्या समालोचन कक्षामध्ये पाहायला मिळतात. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. 7 या आकड्यावरती धावसंख्या निश्चितच या व्यक्तिमत्वांनी या स्पर्धेसाठी चमचमात्या ट्रॉफ्या दिल्यात. स्विचिटचा प्रयत्न, मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नव्हता. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. सर बॅटने समोरच्या दिशेने फटका केला. मिडॉन मध्ये आहेत इरफान शेख, येतील तोपर्यंत डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता षटक क्रमांक पहिलं संपलंय. पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर फक्त आणि फक्त 7 धावांचं षटक, एक महत्वाची विकेट. पहिल्या षटकाच्या अखेरीस 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. इरफान शेख आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. निश्चितच सेमीफायनल सामन्याचा हिरो आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. 5 सामन्यांमध्ये आपण पाहिलं तर इकॉनॉमिकल राहिलेत, मात्र एकच विकेट त्यांच्या खात्यामध्ये आहे. इरफान शेख हो यावेळेस देखील जबरदस्त फटका, विनायक जाधवच्या बॅटवरून मोठा धमाका, हवाई हल्ला, ढगात लाइटिंग, षटकार. पॉवर प्ले स्ट्रोक, पॉवरफुल फटका, धावा मिळतील त्या 4. आला विनायक जाधवच्या बॅट पडून ब्रँडेड स्ट्रोक, चौकार. तर आपण पाहतोय षटक क्रमांक 2 सध्याच्या घडीला चालू आहे. इरफान शेख आडवा बॅटने ऑन साइडला, आडवा बॅटचा हा कडवा प्रहार, विनायकचा हल्ला, आलाय षटकार. कमॉन डीसे. षटकार आलाय. आता मात्र आपण पाहिलं तर इरफान शेख वरती हल्ले बोल इथे मैदानाच्या आतमध्ये केले जात आहेत. निश्चितच आपण पाहिलं तर धावसंख्येचं टोटल आडवा बॅटने ऑन साइडला, यावेळेस देखील गॅप शोधलाय, फटका जबरदस्त केलाय. थेट या चमचमात्या ट्रॉफीच्या दिशेने हा फटका, धावा मिळतील त्या 4. विनायकच्या बॅट पडून आणखीन एक चौकार. 27 या आकड्यावरती धावसंख्या आता जाऊन पोहोचते. 27 ऑन दी बोर्ड. 27 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. निश्चितच आपण पाहिलं तर 27 पैकी 27 धावा आल्या तर विनायक जाधवच्या बॅट मधून. हा खेळाडू मोठा आहे, या खेळाडूकडे क्षमता आहे आणि ती क्षमता इथे मैदानाच्या आतपरे पूर्णपणे दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय.
एक चेंडू अजूनही मैदानाच्या आतपर्यंत शिल्लक आहे. दुसरं षटक सध्याच्या घडीला प्रगतीपथावरती आहे. 27 या आकड्यावरती धावफलक. 27 ऑन दी बोर्ड. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकाचा. आडवा बॅटने शॉर्ट पुलचा फटका. डीपर प्रोटेक्शन. समीर खान दूर राहिलेत मात्र क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालंय. धावा वाचवल्यात. एकच धाव फक्त आणि फक्त धावफलकावरती. स्ट्राईक ठेवले स्वतःकडे. षटक क्रमांक दुसरा आता संपलाय. 28 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते 2 षटकांच्या अखेरीस. 28 धावा धावफलकावरती. एकाकडे चमोबदल्यात वळतोय डीजेच्या थराराकडे. जबाबदारी दिली जाते समीर खानच्या खांद्यावरती. निश्चितच आपण पाहिलं तर पहिल्या 2 षटकांमध्ये इथे थोडासा बॅकफुटवरती ढकलला गेलाय असत फायटर्सचा संघ. मात्र मैदानाच्या आतपर्यंत संघर्ष करणं देखील गरजेचं आहे. स्वप्न पाहणं सोपं असतं पण त्यासाठी झगडणं कठीण असतं. अडचणी आल्या की माणसाची खरी ताकद दिसून येते. ज्याच्याकडे जिद्द असते तोच पुढे जातो. रस्ता किती कठीण असला तरी चालत राहिलं पाहिजे कारण थांबणाऱ्यांनाच नाही तर लढणाऱ्यांना यश मिळतं. आणि इथे मात्र लढायचं. या मॅचमध्ये आपण पाहिलं तर संघर्ष दोन्ही संघांना करायचा आहे कारण या चमचमा त्या ट्रॉफीवरती नाव कोरायचं आहे. MPL 2026 वरती जर आपलं नाव कोरायचं तर त्यासाठी संघर्ष करणं देखील तितकाच गरजेचं आहे आणि त्यासाठीची मेहनत देखील मैदानाच्या आतपर्यंत दोन्ही संघांना घ्यावी लागणार आहे. निश्चितच 28 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहे. स्टार्ट मिळालाय पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये. पॉवरफुल सुरुवात झाल्या अर्थातच CS स्पोर्ट्स संघाची. बाकफुटला गेले. डेलिकेट टच. डीप परे पॉइंटचा क्षेत्ररक्षक आहे. ओहो चुकी झाली आहे. चुकी झाली आहे. धावा मिळतील त्या 4. आलाय विनायकच्या पाठपुढे आणखीन एक चौकार. कमॉन डीसे. बत्तीस या आकड्यावरती धावसंख्या 32 ऑन दी बोर्ड. 32 धावा बनवल्या गेल्यात आतापर्यंत आणि त्या 32च्या 32 धावा विनायकच्या बॅटमधून आल्या. मनेरमाळाचा सुपरस्टार आज आपल्या घरच्या मैदानावरती हिरो प्रमाणे कामगिरी करत असताना पाहायला मिळतोय. 32 या आकड्यावरती धावसंख्या सध्याच्या घडीला पाहायला मिळते. निश्चितच आपण पाहिलं तर या मॅच मध्ये अगदी सुरुवातीपासूनच विनायकचा खेळ महत्वाचा होता आणि त्या महत्वाच्या क्षणी महत्वाची खेळी आली. सरबाटने ड्राईव्ह केलं जात आहे. क्षेत्ररक्षक येत आहे. सिंगल आता कंप्लीट होईल का नाही होत आहे. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत झाली आहे. समीर खान वरती निश्चितच विश्वास इथे दाखवलाय. अगदी आपण पाहिलं तर सरनोबतवाडीला बिलॉंग करणारा हा खेळाडू सरनोबतवाडीचा एक्सप्रेस गोलंदाज म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं आणि प्रभावित केलं या खेळाडूने. अगदी आपण पाहिलं तर अनेक स्पर्धांमध्ये सातत्याने चांगल्या दर्जाचा खेळ केलाय आणि विश्वास सातत्याने इरफान शेख देखील दाखवत आहेत.
रिव्हर्सचा प्रयत्न पाठीमागे चाललाय क्षेत्ररक्षक, शॉर्ट टर्नमार मधून येतोय तोपर्यंत एक सिंगल धाव ती कंप्लीट केली जाते. क्षेत्ररक्षण निराशाजनक राहिलंय. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर एक झेल सोडलाय विनायकचा, त्याचबरोबर आपण पाहिलं तर एक चौकार देखील सोडलाय. म्हणजेच काय तर क्षेत्ररक्षण निराशाजनक राहिलंय. या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर झेल सोडला तर कशा प्रकारे सामने बदलतात याचं प्रत्युत्तर आपण या अगोदरच्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये पाहिलं. पहिल्या इनिंगमध्ये महेंद्र शिवशरणचा झेल सोडला, त्याने अर्धशतक ठोकलं. त्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये इरफान शेखचा झेल सोडला, त्याने अर्धशतक ठोकत असताना विजय देखील संघाला मिळवून दिला. म्हणजेच काय तर झेल पकडणं महत्वाचं. या मॅचमध्ये या सामन्यांमध्ये कॅचेस महत्वाच्या आहेत. ओहो मनगडाच्या साह्याने ऑन साइडला फ्लिक ऑफ द रिस्ट, फटका फसला, आणखीन एक कॅच ड्रॉप झाली आहे. सार्थक कडनं आता चुकी झाली आहे. सिंगलला इथे डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय, थांबवला गेलाय. एका धावेवरती समाधानी धावसंख्येचं टोटल 34 या आकड्यावरती. निश्चितच आपण पाहिलं तर यावेळेस देखील कॅच ड्रॉप झाले, यावेळेस देखील झेल सोडला गेला. ड्युअल स्क्रीन मध्ये आपण पाहू शकता फटका केला, त्यानंतर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाले. दोन्ही कॅमेरामॅन्सचे कौतुक करावं लागेल. अगदी बॉल शेवटच्या क्षणापर्यंत टिपला. केडीसी लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. कॅमेरामॅन दोघांचंही देखील कौतुक करावं लागेल. ओमकार पाटील सर आणि त्याचबरोबर संस्कार शिरसाट सर. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, हुक केलाय. धावा इथे बुक केल्या जातील, किती मिळतील? 2 धावा धावफलकावरती. यस, 2 धावेने धावसंख्येचं टोटल आता 36 आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. 36 आकडा धावफलकावरती आपण पाहतोय. म्हणजेच काय तर या दोन संघांमध्ये चालू असलेला हा आकडा म्हणजे 36 आकडा पाहायला मिळतोय. ते आपण पाहिलं तर हा 36 आकडा काय तर ही जी चमचमाती ट्रॉफी आपण आपल्या समालोचन कक्षाच्या समोर पाहतोय त्यासाठीचा 36 आकडा. कोणता संघ या चमचमात्या ट्रॉफीवरती नाव कोरणार, कोणता संघ मनेरमाळा प्रीमियर लीग 2026 चा विजेता संघ होणार, या चौथ्या पर्वाचा चॅम्पियनचा संघ होणार, यासाठीचा हा 36 आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. एक चेंडू अजूनही मैदानाच्या आतपर्यंत शिल्लक आहे. षटक क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळते. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन इथे पाहायला मिळालं. पायाचा वेध घेतलाय, रनआउटची संधी. हो, काय घडलंय, काय घडलंय? अगदी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये चुका केल्या गेल्यात. फेकी अचूक होती. निश्चितच आपण पाहिलं तर समीर कडनं यावेळेस चुकी झाली. लेग बायच्या स्वरूपात एकदा बालेत यष्टांना आदळले. फेकी येण्या अगोदर समीर यष्टांना आदळले. पहा ऍक्शन रिप्ले पाहूया. ऍक्शन रिप्ले मध्ये जर विचार केला तर कलेक्शन झालं असतं तर माघारी देखील जावं लागलं असतं. आणखीन एक संधी सोडली आहे, म्हणजेच काय तर एक धाव धावफलकावरती 37 धावा धावफलकावरती ऍड होतील. 3 षटकांचा खेळ संपलाय. 37 या आकड्यावरती धावसंख्या आता जाऊन पोहोचते. तीन षटकांच्या अखेरीस 37 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाजी मार्कवरती अर्थातच वामनला आपण पाहतोय. वामन आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौथ्या षटकामध्ये ज्या खेळाडूने या स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक मिळवली तो खेळाडू आपण पाहतोय सध्याच्या घडीला गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. तर दुसऱ्या बाजूला विनायक जाधव. या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रभावशाली कामगिरी राहिली आहे विनायक जाधवची. बॅटच्या साह्याने असेल, बॉलच्या साह्याने असेल, त्याचबरोबर फिल्डिंग असेल, तिन्ही डिपार्टमेंटमध्ये चांगला खेळ केलाय विनायक जाधव.
पारितोषिक आलंय अक्षय पाटील सर यांच्याकडून विनायक आणि त्याचबरोबर गोविंद चव्हाण यांच्या खेळीसाठी. जर पुढच्या 3 षटकामध्ये 50 धावा टोटल बनवल्या, 3 षटकांमध्ये जर 50 धावा बनवल्या, टोटल 87 धावा किंवा त्यापेक्षा जास्त टार्गेट ठेवलं तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे अक्षय पाटील सरांकडून. यस, विकेट न जाता दोन खेळाडू पार्टनरशिप करायचे इथून पुढे 3 षटकामध्ये 50 धावांचे आपल्यासाठी हे पारितोषिक असणार आहे. अक्षय पाटील सर बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न पाठीमागे चाललाय. घोषांकित क्षेत्रामध्ये 2 धावेसाठी डिक्लेअरच्या स्वरूपात 2 धावा धाव फलकावरती. धावसंख्या 39 आकड्यावरती. बागफुटला जात असताना खेळण्याचा प्रयत्न, उसळी घेतले या बॉलने, एक्स्ट्रा बाउन्स घेतला. यस, सेमीफायनलच्या सामन्यामध्ये उल्लेख केला होता या खेळाडूचा. इरफान शेख यांनी देखील या खेळाडूकडे प्रचंड वेग आहे आणि तो वेग या चेंडूवरती पाहायला मिळालाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते. 39 आकड्यावरती धावसंख्या सध्याच्या घडीला स्थिरावल्या. षटक क्रमांक 4 आपण पाहतोय. स्विच रिव्हर्सचा फटका, अल्टी पलटी, चेंडू सीमारेषेच्या बाहेर कलटी, धावा मिळतात त्या 4. विनायकचा वार आलाय चौकार. ऐकूया डीजेचा थरार. बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल पकडणाऱ्या, एका हाताने झेल पकडणाऱ्या प्रेक्षकाला 100 रुपयांचं कॅश प्राइज श्री गणेश भांडी सेंटरचे सर्व अर्थातच विनायक तावरेसर यांच्याकडून असणार आहे. सामन्याच्या दिशेने आपण वळतोय. 43 धावा धाव फलकावरती. बागफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न, सरळ विकेट किपरच्या हातात. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. धावसंख्येचं टोटल मात्र 43 आकड्यावरती. वामनला आपण पाहतो या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर लीग पद्धतीच्या सामन्यामध्ये अतिशय चांगला खेळ, एक हॅट्रिक विशेषतः त्याच्या नावावरती राहिले. त्याचबरोबर आपण पाहिलं तर सेमीफायनल मध्ये थोडासा ऑफ कलर होता, धावा थोड्याशा खर्च झाल्या त्याच्या षटकामध्ये, मात्र पुन्हा एकदा इथे कमबॅक केलं या षटकामध्ये. लॉफ्ट केलाय ऑन साइडला, गई 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 आला आणखीन एक मोठा धमाका. विनायकच्या पाठपुरावा षटकार. असली खेल तो दिमाग में चलता है, जो खुद पे भरोसा रखता है वही दुनिया को बदलता है. जबरदस्त बॅटिंग केले या मेगा फायनलच्या मॅच मध्ये. अर्धशतक आलंय. 19 चेंडू आणि 51 धावा. विनायक एकदा बाट आमच्या कॅमेरामॅनला दाखवायचे. विनायक जाधव, अतिशय चांगला खेळ आपण केलात. यस यस यस, जबरदस्त खेळ पाहायला मिळाले. ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतो. फॉलिंग स्वीपचा फटका इथे पाहायला मिळालाय.
कॅमेरामॅनचं पुन्हा एकदा कौतुक करावं लागेल. यावेळेस देखील बॉल अतिशय चांगल्या प्रकारे टिपला आणि त्यानंतर अर्धशतक पूर्ण करत असताना ते बॅटचं चुंबन घेतलंय. कारण ज्या बॅटने धावा दिल्या आतापर्यंत अनेक रेकॉर्ड ज्या बॅटच्या माध्यमातून बनवले, ज्या बॅटला देवघरात पुजलंय त्या बॅटच्या वरती चुंबन घेतलंय आणि सांगितलंय अशाच प्रकारची साथ अजूनही मला दे. निश्चितच चांगली बॅटिंग विनायक जाधवने केली मैदानाच्या आतपर्यंत. समीर खान गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस. चांगला चेंडू मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत होतीये. चांगला चेंडू पाहायला मिळालाय. पहिला चेंडू अतिशय वेगामध्ये पाहायला मिळालाय. समीर खान यासाठीच तर ओळखले जातात, तो वेग आणि त्याचबरोबर ते कटरचा वापर, गतीमध्ये परिवर्तन, ती विविधता. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, सर्व विकेट किपरच्या हातात. डॉट बॉल येतोय. ग्रामपंचायत सदस्य अर्थातच तला इरफान मनेर साहेब यांचं देखील इथे शुभागमन झालं. त्यांना मी विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. तला इरफान मनेर सर, आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. सामन्याच्या दिशेने वळतोय. 53 धावा धाव फलकावरती. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन मगाशीच उल्लेख केला. हे व्हेरिएशन आहे या खेळाडूकडे. अगदी आपण पाहिलं तर 2 चेंडू अतिशय वेगामध्ये हाताळल्यानंतर या चेंडूवरती गती परिवर्तन केलं, अगदी पूर्णपणे ओपन केलं फलंदाजाला. एकच धाव आली फक्त आणि फक्त धाव फलकावरती. थोडासा शांत खेळ गोविंदचा पाहायला मिळालाय. 7 मध्ये 2 धावा. अगदी आपण पाहिलं तर जी आक्रमकता सुरुवातीच्या काही षटकामध्ये होती ती आक्रमकता आता थांबले. थोडासा सावध पवित्रा फलंदाजांनी इथे मैदानाच्या आतपर्यंत घेतलाय का असा प्रश्न उभारला जातोय. कारण या मॅच मध्ये आपण पाहिलं तर एक चांगली धावसंख्या बनवणं गरजेचं आहे. 6 षटकांची मॅच आहे. या 6 षटकांमध्ये आपण विचार केला तर चांगल्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करावी लागणार आहे आणि त्यासाठी तो प्रयत्न, ती आक्रमकता दाखवायची. विनायकने दाखवले, गोविंदला दाखवणं देखील गरजेचं आहे. लॉफ्ट केलाय, फटका आता फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि आणखीन एक झेल सोडलाय. आणखीन एक कॅच ड्रॉप झाले. आणखीन एक चुकी झाली आहे. कोल्हापुरी भाषेत म्हटलं जातं लोण्याचा गोळा आणि हाताला चोळा. इथे झेल सोडलाय, कॅच ड्रॉप झाले आणि त्याचबरोबर एक धाव फलकावरती आता पाहायला मिळते. आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 55 या आकड्यावरती. 55 ऑन द बोर्ड. 55 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 5 व सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहे. 55 धावा. कुठेतरी चुका होत आहेत. क्षेत्ररक्षण कुठेतरी खराब होत आहे. सातत्याने आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकाकडून चुका होत आहेत आणि त्याचा फलंदाजांना फायदा मिळालाय. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, वळवला बॉल, टप्पा पडला बाहेरच्या दिशेला. कटरचा चांगला वापर, लेग कटर इथे पाहायला मिळालाय. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत झाली आहे. उंचगाव ग्रामपंचायत सदस्य तला मनेर साहेब यांचं स्पर्धा कमिटीतर्फे सहर्ष स्वागत. या आकड्यावरती धावसंख्या 5 षटकांच्या अखेरीस 59 धावा धाव फलकावरती. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर आतापर्यंत 163 चौकार आणि त्याचबरोबर 101 षटकार पाहायला मिळाले. म्हणजेच काय तर फलंदाजांचा बोलबाला
इथे पाहायला मिळतोय. निश्चितच आपण विचार केला तर फलंदाजांचा दबदबा या संपूर्ण मैदानावरती या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. 101 षटकार आणि 163 चौकार. येस करंट पार्टनरशिप आपण स्क्रीनवरती पाहू शकतोय. यस स्क्रीनवरती आपण पाहू शकता करंट पार्टनरशिप 27 मध्ये 52 धावांची खेळी, त्यापैकी 45 धावा एकट्या विनायकच्या बॅटमधून आल्या. 9 मध्ये 6 धावा गोविंद चव्हाणच्या बॅटमधून या पार्टनरशिप मध्ये आल्यात. निश्चितच आपण पाहिलं तर चांगलं स्टार्ट दिले. अवे फ्रॉम द बॉडी आउटसाइड द ऑफ सम. नो बॉलचा इशारा आलाय. नोच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव मिळते. 60 या आकड्यावरती धावसंख्या. अजूनही 27 धावांची आवश्यकता. या षटकामध्ये आपण पाहिलं तर 27 धावा बनवल्या गेल्या तर अक्षय पाटील सर यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. या दोन खेळाडूंनी जर त्या 27 धावा बनवल्या तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज अक्षय पाटील सर यांच्याकडून असणार आहे. फ्री हिटचा बॉल, बॅट आणि बॉलचा तितकासा संपर्क चांगला नव्हता. सिंगल आता कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न, कॉल दिलाय, दुसरीसाठी परतलेत आणि 2 धावा मैदानाच्या आतपर्यंत पूर्णत्वास आल्या. 2 धावेने धावसंख्येचं टोटल आता पुढे सरसावत आहे. 62 या आकड्यावरती धावसंख्या. 62 ऑन दी बोर्ड. 62 धावा धावफलकावरती. विचार केला तर निश्चितच धावसंख्या चांगली पाहायला मिळाली. मात्र आपण पाहिलं तर जी धावसंख्या सुरुवातीच्या काही षटकांमध्ये होते त्या धावसंख्येला ब्रेक लावण्याचा प्रयत्न कुठेतरी झालाय गोलंदाजांचा. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. इथे डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. कमबॅक केलाय. निश्चितच आपण पाहिलं तर तो कमबॅक पूर्णपणे नसला तरी काही अंशी या मॅच मध्ये कमबॅक झालाय. ओजसने 1 षटक हाताळलं, 7 धावा खर्च केल्या. असद फायटर्सचं बॉलिंग युनिट आपण पाहतोय. इरफान शेख मागणे राहिले. 1 षटकामध्ये 21 धावा. समीर खानने चांगलं कमबॅक करून दिलं. 2 षटकामध्ये 14 धावा. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय. या षटकामध्ये पुन्हा एकदा कमबॅक राहिलाय. निश्चितच असद फायटर्सचा संघ फाईट बॅक करण्यासाठी ओळखला गेलाय आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर कुठेतरी एक मोमेंट अशी येते असद फायटरचा संघ पूर्णपणे बॅकफुटवरती जातो आणि तिथून पुन्हा एकदा या मॅच मध्ये पकड मजबूत करतोय. असं सातत्याने या स्पर्धेमध्ये असंच फायटर संघाचा इतिहास राहिलाय. तर दुसऱ्या बाजूला CS स्पोर्ट्स संघाचा विचार केला तर संपूर्ण स्पर्धेमध्ये डॉमिनन्स पाहायला मिळाला. पूर्णपणे डॉमिनन्स, वन साइडेड सामने या संघाने देखील जिंकलेत. समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. मिस टाइम आहे. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक नाही आहेत. वॅकन्सी एरियामध्ये बॉल पडतो. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये यश देखील आलंय. 2 धावा धावफलकावरती ऍड होतात आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता 64 या आकड्यावरती. 64 धावा धावफलकावरती. पाठची कडा, पाठीमागे शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालंय. निश्चितच आपण पाहिलं तर धाव मिळत नाहीये. इथे डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. हेलिकॉप्टर, मिनी हेलिकॉप्टर, लॉन्ग ऑनचा क्षेत्ररक्षक, 2 क्षेत्ररक्षकांना भेदत पॅरलल स्ट्रोक. हकीकत है ये ख्वाब नहीं. विनायक जाधव तुम्हारा जवाब नहीं. लाजवाब बॅटिंग इथे पाहायला मिळाले आणि आता मात्र धावसंख्येचं टोटल जाऊन पोहोचतंय अर्थातच 76 या आकड्यावरती. 70 या आकड्यावरती. 70 धावा धावफलकावरती. 70 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतं. षटक क्रमांक 6 चा खेळ इथे संपलाय. 70 धावा जिंकण्यासाठी आवश्यकता 36 चेंडू आणि 71 धावांची असणार आहे. 36 मध्ये 71 ची आवश्यकता आहे. बॅटिंगचा विचार केला तर विनायक जाधव 27 चेंडू आणि 62 धावांची नाबाद खेळी. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अतुल स्वस्तात बाद झाले. शून्याचा चष्मा घालून गोल्डन डकच्या स्वरूपात माघारी गेले. त्यानंतर गोविंद चव्हाण 9 चेंडू आणि 6 धावा. थोडीशी शांत आणि संयमी खेळी पाहायला मिळाले. त्याचबरोबर गोलंदाजीचा विचार केला तर गोलंदाजीमध्ये खास करून आपण विचार केला तर समीर खान आणि ओजसने प्रभावित केलंय. ओजसचा विचार केला तर 7 धावा एका षटकामध्ये दिल्या. एक महत्वाची विकेट, जी एकमेव विकेट ओजसच्या नावावरती राहिली. त्याचबरोबर इरफान शेख या मॅच मध्ये महागडे ठरले. तब्बल 21 धावा त्यांनी खर्च केल्या.
त्यानंतर समीर खानने प्रभावित केलं. 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 7च्या सरासरीने 14 धावा दिल्या. चांगली गोलंदाजी तिथे समीरची राहिले. वामनच्या माध्यमातून आपण पाहिलं तर सुरुवातीचे काही चेंडू चांगल्या प्रकारे हाताळल्यानंतर अंतिम चेंडूवरती, अंतिमच्या 2 चेंडूंवरती त्याच्यावरती प्रहार झाले. 16 धावा त्याच्या षटकामध्ये खर्च झाल्या. बशीरचा विचार केला तर अगदी पहिल्या 5 चेंडूपर्यंत चांगली गोलंदाजी, अखेरच्या चेंडूवरती आलेला षटकार आणि तिथे 11 धावा शेवटच्या षटकामध्ये अर्थातच बशीरच्या षटकामध्ये खर्च झाल्या. टोटल 11.67च्या सरासरीने 70 धावा बनवल्यात. 71ची गरज आहे. 36 मध्ये 71 बनवायच्या आहेत. वळतोय डीजेच्या एका सुमधुर गाण्याकडे. उत्तरार्धाचा खेळ सेकंड इनिंग कडे आपण वळतोय. रन चेस कडे जातोय. अर्थातच एका बाजूला असंच फायटर्सचा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत ते म्हणजेच CS स्पोर्ट्सचा संघ. पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये बनवल्या 70 धावा, 71चं टार्गेट ठेवलं आणि त्या 71 धावांचा डोंगर भेदण्याच्या तयारीने सलामीची जोडी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. अर्थातच आपण पाहिलं तर सेमीफायनल सामन्यामध्ये ज्या खेळाडूने वन साइडेड सामना जिंकवला, तब्बल 103 धावा ज्या खेळाडूने एक हाती चेस केल्या, तो खेळाडू अर्थातच सरनोबतवाडीचा सुपरस्टार बॅटर इरफान शेख बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. या स्पर्धेमध्ये संपूर्ण 5 सामन्यांमध्ये 148 धावा आणि 227चा स्ट्राईक रेट घेऊन या खेळाडूने अधिराज्य गाजवलंय. तो खेळाडू आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आणि त्याच्या साथीने ओजस आलाय. मैदानाच्या आतमध्ये 5 सामन्यामध्ये 36 धावा, बॅटच्या सहाय्याने कॉन्ट्रीब्युशन ओजसचं पाहायला मिळालं नव्हतं. एक मॅच 27 धावा त्या बेस्ट होत्या. त्या सामन्याच्या व्यतिरिक्त तितकासा चांगला खेळ ओजसचा दिसलेला नाही. मात्र हा सामना आता महत्वाचा आहे. या सामन्यामध्ये कामगिरी चांगली करायची. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिला हाताळण्याची जबाबदारी अर्थातच दिली जाते गोविंद चव्हाणच्या खांद्यावरती. मनेरवाडा एक्सप्रेसला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोविंद चव्हाण. गोविंद चव्हाण आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. 4 सामन्यांमध्ये इकॉनॉमिकल राहिलेत.
सामन्याला सुरुवात, पंचांचा इशारा. पहिला बॉल आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अपील केले पंचांकडे, अपील केले. अपील मध्ये आवाज जास्त, आत्मविश्वासाची कमतरता. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. पहिला चेंडू निर्धाव आलाय, डॉट बॉल येतोय. 35 मध्ये 71. ओजसला आता या मॅच मध्ये खेळावं लागणार आहे. ओजसच्या बॅट मधून या मॅच मध्ये धावा येणं आता गरजेचं आहे. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. गोविंद चव्हाण यांचा विचार केला तर चांगलं क्रिकेट खेळतायत. अगदी आपण पाहिलं तर चांगल्या दर्जाचं क्रिकेट सातत्याने खेळत आलेत. अगदी महाराष्ट्रामध्येच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन देखील खेळतायत. परवाच्या दिवसामध्ये गोव्याच्या स्पर्धेमध्ये होते. त्या अगोदर आपण पाहिलं तर आंध्र प्रदेशमध्ये देखील तिथे देखील चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. सातत्याने चांगलं क्रिकेट खेळत आलेत आणि त्याचा फायदा जिल्ह्यातल्या लीग मॅचेस मध्ये देखील त्यांना होत असताना पाहायला मिळाला. खोलातला बॉल सरळ बॅटने समोरच्या दिशेने, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक विनायक सासने येत आहेत सिंगल डाव फलकावरती. आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र आता पुढे सरसावतंय. धावसंख्येला आता तर श्री गणेश झालाय. खातं इथे उघडलंय, अकाउंट ओपन झालंय. एक धाव फलकावरती आपण पाहतोय. लॉफ्ट केलाय सरळ बॅटने, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. इरफान शेखच्या बॅट मधून सीधी बॅट, नो बकवा षटकार. षटकाराच्या मदतीने 7 या आकड्यावरती धावसंख्या. संयम दाखवलाय, आता सन्मान दिलाय. खराब चेंडूचा समाचार आणि चांगल्या चेंडूला सन्मान, हेच क्रिकेटचं सूत्र आणि ते सूत्र इथे अवलंबलं. डॉट बॉल येतोय. निश्चितच 7 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर चांगली धावगती राखायचे. निश्चितच विचार केला तर इरफान शेख वरती ती जबाबदारी असणार आहे. लोअर फुल टॉस, सरळ बॅटने विकेट आली आहे. मोठा धक्का बसलाय, बिनीचा मोहरा टिपलाय आणि त्यामुळे हा जल्लोष झालाय. कारण इरफान शेखची गोल्डन विकेट. धक्का क्रमांक पहिला, 7 आकड्यावरती पहिले विकेट. इरफान शेख बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये समीर खान दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. बॅटच्या साह्याने धावा आल्या नाहीयेत, तेच दाखवले जात आहेत. 4 सामन्यामध्ये 34 धावा फक्त आणि फक्त समीर खानच्या बॅटमधून आल्यात. मात्र आता गरज आहे या सामन्यामध्ये खेळणं, त्याच्या बॅटमधून धावा येणं गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये 7 धावा, थोडीशी शांत आणि संयमी सुरुवात पाहायला मिळते कारण इरफानची विकेट आली. मात्र म्हटलं जाताना सुरुवात किती लहान आहे हे महत्वाचं नाहीये, ध्येय किती मोठं आहे हे महत्वाचं आहे. कारण छोट्या पावलांनीच मोठे प्रवास पूर्ण होतात आणि इथे मोठा प्रवास करायचा आहे तर निश्चितच सुरुवात देखील छोट्या पावलांनी केली जाते. अतुल गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकामध्ये अतुलला आपण पाहतोय. लोअर फुल टॉस बॉल सरळ बॅटने ड्राईव्ह केलाय, मिड ऑफचा क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. फेकी अजून फास्ट झाली असती तर निश्चितच चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. मात्र क्षेत्ररक्षणाचं कौतुक करावं लागणार आहे. विनायक सासने होते तिथे मिड ऑफ मध्ये आणि अगदी चित्ताच्या चपळाईने गेले, धावा वाचवल्या, हे महत्वाचं आहे. या मेगा फायनलच्या मॅच मध्ये आपण खेळत असताना धावा वाचवणं गरजेचं आहे आणि त्या धावा इथे वाचवल्या जात आहेत.
एक धाव आले आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता 8 या आकड्यावरती. यस, त्याचबरोबर आपण पाहिलं तर जयेश पाटील गरपणकर सर, त्याचबरोबर निरंजन गाडगे सर आणि करण यादव सर यांचं देखील इथे शुभागमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत, मनकच्या अंतकरणाने त्यांचं देखील स्वागत. या सर्वांना आपण पाहिलं तर 9 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 9 ऑन द बोर्ड. 27 मध्ये 62 ची गरज आहे या मॅच मध्ये. लॉफ्ट केलाय सरळ बॅटने, टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक. 30 सर्कलला भेदलाय आणि त्यानंतर थेट पाठवलंय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील त्या 4. आलाय ओजसच्या बॅट पुरून हवा चौकार. कम ऑन डीजे. धावसंख्येचं टोटल आता मात्र पुढे सरसावत आहे. 13 या आकड्यावरती धावसंख्या. 13 ऑन दी बोर्ड. फुल टॉस बॉल ऑन साइडला दिशा दिली आहे, दशा खराब केली आहे. धावा मिळतील पूर्णपणे 4. बॅक टू बॅकचा दुसरा चौकार ओजसच्या बॅटवरून. कम ऑन डीजे. दुसरा चौकार इथे मैदानाच्या आतपर्यंत ओजसच्या बॅटमधून आलाय. लोअर फुल टॉस बॉल यावेळेस देखील समोरच्या दिशेने मिड ऑफला फंबल झालाय. बुम बुम होते, मात्र आपण पाहिलं तर इथे धाव मिळत नाहीये. जिथे एक धाव झाली असते तिथे धाव मात्र मिळत नाहीये. डॉट बॉल येतोय निर्धाव चेंडूचे सांगता मैदानाच्या आतपर्यंत. षटक क्रमांक 2 चा खेळ संपलाय. अर्थातच धावसंख्या यस, निश्चितच गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आता मात्र विनायक जाधवला आपण पाहतोय. मनेरवाडाचा सुपरस्टार खेळाडू आता तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाहायला मिळालाय. 4 सामन्यांमध्ये 3 विकेट आणि इकॉनॉमी पहा 3.83 ची इकॉनॉमी. या संपूर्ण स्पर्धेतला सर्वाधिक इकॉनॉमिकल गोलंदाज सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय विनायक जाधव. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन षटकांच्या अखेरीस आपण पाहिलं तर 17 धावा धावफलकावरती. 17 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 24 मध्ये 54 ची आवश्यकता आहे. 24 मध्ये 54 धावा बनवायच्या आहेत. चोवीस मध्ये 54 ची आवश्यकता आहे. विनायक जाधवला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती तिसऱ्या षटकामध्ये. म्हणजेच काय तर पॉवर प्ले आता संपलाय. फील्ड ओपन झाले. फील्ड रिस्ट्रिक्शन नसणार आहेत आता गोलंदाजावरती. त्यामुळे 5 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईन वरती आपण पाहणार आहोत. निश्चितच कॅमेरामॅनच्या इथे एक क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगला तैनात केला गेला. त्याचबरोबर काऊ कॉर्नरच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक तैनात केला. त्याचबरोबर लॉंग ऑन लॉंग ऑफ मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला देखील एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेला.
30 सर्कलमध्ये विचार केला तर कव्हर्सला एक फिल्डर आहे, त्याचबरोबर थर्ड मॅन आणि फाईन लेगमध्ये एक फिल्डर तैनात आहे आणि बॅकवर्ड पॉईंटमध्ये देखील एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेला आहे. ती आपण पाहिलं तर बचावात्मक क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. निश्चितच आपण पाहिलं तर धावा रोखावा लागणार आहेत आणि त्यासाठी हे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. सरळ बॅटने लॉफ्ट केलाय, लॉंग ऑन चेंडूच्या खाली विकेट मिळतीये, माघारी परतावं लागतंय. धक्का क्रमांक दुसरा, समीर खानचा खेळ संपलाय. शून्याचा चष्मा घालून समीर बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे. साठी बॅटिंग टीम रिव्ह्यू आहे. यस, बॅटिंग टीमचा रिव्ह्यू असणार आहे. प्रत्येक टीमसाठी एक रिव्ह्यू आहे. यस, माघारी परतावं लागतंय. विकेट आली, रिव्ह्यू अनसक्सेसफुल. समीर खानचा खेळ संपलाय. दुसरा धक्का आता रिव्ह्यू अवेलेबल नसणार आहे बॅटिंग टीम साठी. आपला रिव्ह्यू संपलाय. यस, एक चांगला झेल इथे पकडला गेला. मर्यादेच्या आतमध्ये राहून झेल इथे पकडला. अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ झेल इथे कलेक्ट केला आणि माघारी झालं. विकेट आले. चमत्कार आपल्याला पाहायला मिळतो. आपल्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता केडीसी लाईव्हच्या माध्यमातून अगदी निसर्गाचा चमत्कार आमच्या कॅमेरामनने टिपला. विनायक जाधवची विकेट आले. नवीन बॅटर बशीर मैदानाच्या आतपर्यंत दाखल झालाय. आणखीन एक जबरदस्त खेळाडू सरनोबत वाडीचा बॅटिंगसाठी. लोअर फुल टॉस बॉल टॅप केलं जात आहे. फॉलो थ्रू मध्ये स्वतः कॅरी केल्या बॉलला डॉट बॉल येतोय. फुल टॉस बॉल वरती संधी होती, मोठ्या फटक्याची इथे संधी होती. दरम्यान आपण पाहिलं तर तो डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. गोलातला बॉल सरळ बॅटने समोरच्या दिशेने लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक विनायक सासने येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त आणि फक्त एकच धाव इथे फलकावरती आपल्याला पाहायला मिळते आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता 18 या आकड्यावरती 21 मध्ये 53 ची गरज. इथून पुढे या मॅच मध्ये 21 चेंडू आणि 53 धावा तो संघर्ष करावा लागणार आहे. अफवा सामना महत्वाचा आहे. मेगा फायनलचं बॅटल आपण पाहतो. प्रेक्षकांची देखील तुडुंब गर्दी या संपूर्ण स्पर्धेमध्ये. प्रेक्षकांचा प्रतिसाद देखील मिळाला आयोजकांना. पाकफुटला जात असताना स्क्वेअर कटचा फटका. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल इथे कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल परतलेत. 2 धावा धाव फलकावरती ऍड होत आहेत. या 2 धावांच्या मदतीने धाव संख्या आता पुढे सरसावते 20 या आकड्यावरती. यस, 20 चेंडू शिल्लक आहेत. बनवायच्या 51 धावा. 20 मध्ये 51 ची गरज या मॅच मध्ये अजूनही असणार आहे. निश्चितच आता पाहिलं तर असद फायटरचा संघ अडचणीमध्ये सापडलाय. सरळ बॅटने मनगडाच्या साह्याने फटका ऑन साइडला टर्न केला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल पुन्हा एकदा दिलाय आणि त्याच वेगाने 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. धावसंख्या 22 या आकड्यावरती. 19 मध्ये आता 49 धावांची आवश्यकता आहे. अडचणीमध्ये सापडला आता असद फायटरचा संघ. मात्र कधी कधी आयुष्यामध्ये जेव्हा सगळं विरोधात जात असतं, परिस्थिती आपल्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असते, पण त्यावेळी स्वतःवरचा विश्वास सोडू नका. कारण अंधार किती गडद असला तरी सूर्योदय थांबत नाही. तसंच मेहनत करणाऱ्याचंही यशही थांबत नाहीये आणि इथे मेहनत करावी लागणार आहे. ती मेहनत केली. वॉड कॅच कडे आतापर्यंतचा या स्पर्धेतला सर्वाधिक चांगला झेल. एकदा टाळ्यांचा गजर गोविंदसाठी येऊन जाऊ द्या. जबरदस्त झेल पकडलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला आवडेल. निश्चितच गोविंद चव्हाण आत्ता दिवसातला या संपूर्ण स्पर्धेतला जबरदस्त झेल इथे पाहायला मिळालाय. ऍक्शन रिप्ले केडीसी लाईव्हच्या स्क्रीनवरती आपण पाहतोय.
चांगला झेल पकडला, आडवा बाटने हा फटका एक्झिक्यूट केला आणि त्यानंतर थेट चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने. तिथे गोविंद चव्हाण नावाची भिंत मध्ये आले आणि अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ स्वतःचा तोल राखला आणि हा झेल पकडला आणि माघारी धाडलं. टाटा बाय बाय केलं. ओजसची खेळी संपले. धक्का क्रमांक 3 इथे बसलाय. ओजस बॅक टू दी पवेलियन जिंकण्यासाठी 18 मध्ये 49 ची आवश्यकता आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 22 धावा फलकावरती. ओव्हर टू डीचे. जे लोकनियुक्त सरपंच माननीय मधुकर चव्हाण पैलवान यांचं स्पर्धा कमिटीतर्फे सहर्ष स्वागत. या सुसगावचे लोकनियुक्त सरपंच अर्थातच आदरणीय सन्मान्य मधुकर चव्हाण सर यांचं देखील इथे शुभागमन झालं. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. दरम्यान सामन्याच्या दिशेने आपण वळतोय. सार्थक आलाय नवीन बॅटर. त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य आदरणीय सन्मान्य करे साहेब यांचं देखील इथे शुभागमन झालं. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. 22 च्या आकड्यावरती धावसंख्या. 22 च्या आकड्यावरती तिसरी विकेट. आता चारी बाजूंनी गोलंदाजांनी घेरलाय. उंचगावचे नूतन जिल्हा परिषद सदस्य माननीय नामदेव वाईंगडे एनडी यांचं स्पर्धा कमिटीतर्फे सहर्ष स्वागत. पहिला बॉल सरप्राईज केलाय. पहिल्या बॉल वरती अगदी कानाच्या बाजूने शिट्टी वाजवत गेलाय हा बॉल. बुमबुमचा चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडला. त्यानंतर उसरी घेतल्याने हा बाउन्सर पहा सरप्राईज केलाय. फलंदाजाला डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये. 22 आकड्यावरती धावफलक मात्र स्थिरावलाय. 17 मध्ये 49 ची गरज आहे. बॅकफुटला गेले. फटका आता फसलाय. मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली कॅच ड्रॉप झालीये. झेल सोडलाय. चुकी झाले का मात्र रनआउटच्या स्वरूपात विकेट आली. झेल नाही तर रनआउटच्या स्वरूपात. म्हणजेच काय चौथा धक्का बसलाय. विकेट आली. बशीरचा केस संपतोय. बशीर बॅक टू द पवेलियन. उमेश आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतपर्यंत. इनॅट नंबर 6 6व्या क्रमांकावरती आता उमेशची वर्णी लागल्या. 16 मध्ये 48 ची आवश्यकता. पूर्णपणे पिछाडीवरती गेलाय आता असद फायटर्सचा संघ. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील केली मात्र अपील इथे पेटाळली जाते. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत होत असताना पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतपर्यंत गणला जातोय. अपील केले पंचांकडे. यस आपल्याकडे रिव्ह्यू आहे. तिसऱ्या पंचांची मागणी इथे केली जाते.
यस इट्स नो बॉल, नोच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव. यष्ट्यांच्या पुढे हा बॉल कलेक्ट केलाय, त्यामुळे इथे नो बॉल मिळतोय. नोच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव मिळते आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र आता पुढे सरसावत आहे. यस 500 रुपयांचं पारितोषिक आहे. उमेश यांनी षटकार मारला तर विनायक नरेवाडी सर यांच्याकडून पारितोषिक आलंय. फ्री हिटच्या बॉलवरती फटका केलाय. फ्री हिटचा बॉल आहे, सिंगल आता कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न, दुसरीचा कॉल, पंचाचं बोट आकाशाकडे. फ्री हिटच्या बॉलवरती रनआउटच्या स्वरूपात विकेट. सार्थकचा खेळ संपलाय. सार्थक बॅक टू दी पवेलियन. धक्का क्रमांक 5वा. कम ऑन डीजे. योगेश आला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. यस प्रेक्षकांची देखील आपण पाहिलं तर प्रेक्षकांना रमजान यांची बॅटिंग पाहायचे. प्रेक्षकांना रमजान यांची बॅटिंग पाहायचे. फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केलाय. फटका जबरदस्त केला, मात्र डीप मध्ये प्रोटेक्शन. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. रनआउटची संधी अपील केली आहे. अपील स्ट्रॉंग आहे. नॉट आउटचा इशारा. 2 धावा इथे पूर्ण झाल्या. त्या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावतोय. धावसंख्या आता जाऊन पोहोचते 27 या आकड्यावरती. 27 ऑन द बोर्ड. 27 धावा धाव फलकावरती. 14 मध्ये 44 आवश्यकता या मॅच मध्ये असणार आहे. यस पारितोषिक आहे 500 रुपयांचं. 27 या आकड्यावरती धावसंख्या. 27 ऑन दी बोर्ड. 27 धावा धाव फलकावरती सध्याच्या घडीला. लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केलं जात आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन. सिंगल कंप्लीट झाले. फंबल झालाय. दुसरीचा कॉल थांबवलाय. एका धावेवरती इथे मात्र थांबावं लागतंय. एका धावेवरती निश्चितच समाधानी राहावं लागतंय. आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता 28 या आकड्यावरती. 4 षटकांचा खेळ अखेर संपलाय. 28 धावा धाव फलकावरती. 12 चेंडू आणि या 12 चेंडू मध्ये आवश्यकता इथून पुढे 43 धावांची असणार आहे. गोविंद चव्हाण गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 5वं इथे हाताळण्याची जबाबदारी दिली जाते. बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न. इथे डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. चांगला चेंडू पाहायला मिळालाय. निश्चितच अगदी आपण पाहिलं तर आता पूर्णपणे बॅकफुट वरती ढकलला गेलाय. असद फायटरचा संघ 11 चेंडू आणि 43ची गरज आहे. जिथे इरफान शेखची विकेट आले तो मॅचचा टर्निंग मुवमेंट. तिथून सामन्याचं चित्र बदललं. मात्र इथे उमेशच्या बॅटकडून फटका. वा 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 क्या बात आहे. षटकाराला म्हणजेच काय 500 रुपयांचं कॅश प्राइज नरेवाडी सर यांच्याकडून उमेश साठी आलाय. या षटकार मारला म्हणजेच काय तर 500 रुपये खात्यामध्ये जमा झाले आहेत. धावसंख्या आता मात्र 34 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी 10 मध्ये 37ची गरज आहे. स्टेप आउट केला आणि त्यानंतर लॉंग ऑफला टार्गेट केला आणि 6 धावांची मोहर तिथे लगावली. आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न. बॅटची कडा पाठीमागे चाललाय. क्षेत्ररक्षक येत आहे. शॉर्ट थर्ड मॅन मधून तोपर्यंत एक सिंगल धाव इथे पूर्ण केली जाते. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावत आहे.
धावसंख्या आता जाऊन पोहोचते 35 या आकड्यावरती. 35 धावा धाव फलकावरती. 9 मध्ये 36 ची गरज आहे. अर्धा पल्ला पार पाडलाय, अजूनही अर्धा पल्ला या उर्वरित 9 चेंडूंवरती पार पाडायचा आहे. बॅकफुटला जात असताना डेलिकेट टच पॉइंटचा क्षेत्ररक्षक आलाय. सिंगल आता कंप्लीट झाले आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावत आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचते अर्थातच 36 या आकड्यावरती. यस, बक्षीस आमच्या समालोचन कक्षामध्ये जमा झालंय. उमेशचं लॉफ्ट केलाय, फटका इथं फसलाय. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज होता. वॉट अ कॅच, आणखीन एक जबरदस्त झेल पकडलाय. एकदा जोरदार टाळा गोविंदसाठी होऊन जाऊ द्या. एकाच सामन्यामध्ये 2 जबरदस्त झेल. ब्लाइंडर इथे पकडला, माघारी परतावं लागतंय. उमेश बॅक टू दी पवेलियन. मैदानाच्या आतपर्यंत 36 या आकड्यावरती 6वा धक्का बसलाय. निश्चितच फलंदाजांचा देखील 36 आकडा पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉलचा 36 आकडा, कारण धावा आल्या नाहीयेत. 7 मध्ये आता 35 ची आवश्यकता आहे. इथे एक मोठा फटका, निश्चितच शेवटच्या षटकामध्ये 5 षटकार कमीत कमी मारावे लागतील. चेंज ऑफ पेस, फटका केलाय, डीप प्रोटेक्शन, आणखीन एक जबरदस्त झेल. वामनचा खेळ संपलाय. शून्याचा चष्मा घातलाय गोल्डन डकच्या स्वरूपात. टाटा बाय बाय. वामन बॅक टू दी पवेलियन. आता मात्र प्रतीक्षा होती. तो खेळाडू बॅटिंग साठी आलाय. रमजान यस, अजूनही आपण पाहिलं तर रमजान यांची प्रतीक्षा आहे. रमजान कधी येणार बॅटिंग साठी प्रेक्षक वर्ग विचारतायत, कारण त्यांच्या षटकार चौकारांची आतिषबाजी प्रेक्षकांना पाहायची आहे. जरूर हा सामना आता वन साइडेड आहे. अर्थातच CS स्पोर्ट्स केलं तर प्रेक्षकांना रमजानचे षटकार चौकार पाहायचे आहेत. अखेरच्या षटकामध्ये विनायक आले गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. विनायक सासने आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवरती. अखेरचं षटक 6 मध्ये 35 ची आवश्यकता आहे. 6 मध्ये जर 35 धावा या बनवल्या. आडवा बॅटने यावर समोरच्या दिशेने बॅटच्या अगदी टूला चेंडू आदळतोय. प्रोटेक्शन डीप बनून आलंय. सिंगल धावी ते कंप्लीट केली जाते. म्हणजेच काय तर आता असद फायटरचा संघ या सामन्यामध्ये पूर्णपणे बाहेर गेलाय. CS स्पोर्ट्सचा संघ विजयाच्या उंबरठ्यावरती. निश्चितच विनायक जाधवचा आपण विचार केला तर एकमेव असा आयकॉन खेळाडू आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये, जो 4 पर्वांमध्ये फायनल केलाय. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. यावेळेस बॅटची कडा पाहायला मिळाली. रनआउटची संधी डायरेक्ट हिट असती तर आणखीन एका फलंदाजाचा कार्यक्रम फिक्स झाला असता. बॅकअप चांगला पाहायला मिळालाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. 2 धावा धाव फलकावरती. सध्याच्या घडीला मैदानाच्या आतपर्यंत
बॅकफुटला चौकट करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय. यस, इथे डॉट बॉल आला. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाल्या. म्हणजेच काय तर अर्थातच सीए स्पोर्ट्सचा संघ हा चमचमा त्या ट्रॉफी पासून आता फक्त आणि फक्त 2 चेंडू दूर आहे. कधीही ट्रॉफी उचलली जाईल यासाठी आता मात्र ही प्रतीक्षा पाहायला मिळते. बॅकफुटला जात असताना पुन्हा एकदा डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. 32 धावा म्हणजेच काय तर आता औपचारिकता शिल्लक आहे. पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर विनायक जाधव आणि त्याच्या टीमचं वर्चस्व राहिलंय. शेवटच्या बॉलवरती विजय निश्चित झालाय. सामना जिंकलाय. विजयावरती शिक्कामोर्तब केलाय. अर्थातच विनायक जाधव आणि कंपनी सीए स्पोर्ट्सचा संघ ठरलाय या स्पर्धेचा मनेरमाळा प्रीमियर लीग 2026च्या 4थ्या पर्वाचा चॅम्पियन्सचा संघ. वेल प्लेड.